पण ते नसताना म्हणजे गेल्यावर तुम्ही जे गोकुळ गोकुळ म्हणताय ना ते गोकुळ राहील का? हो, माई आणि नानांचे संस्कार आहेत त्यांच्यावर. तुम्ही पाहिलत ना त्या तिन्ही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल किती प्रेम आहे ते. आता नाना माई घरात नाहीयेत पण किती एकोप्याने राहतायत सगळे. तेच तेच मला म्हणायचं आहे माधवी. आता ते काहीच दिवस नाहीयेत म्हणून ठीक आहे हो, पण ते कायमचे गेल्यावर चा प्रश्न आहे ना. अहो काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय माधवी की नानासाहेबांनी माईसाहेबांनी विल करायला हवं. मी ना योग्य संधी बघतो, योग्य वेळ बघतो आणि बोलतो त्यांच्याशी या विषयावर. हा चित्राचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणत होती? नाही रे, थोडी टेन्शन मध्ये वाटली. म्हणजे मनोज बिझनेस करतोय, चांगले पैसे कमावतोय, पण कोणता बिझनेस कोणाबरोबर करतोय हे काहीच माहिती नाहीये तिला. का? तू सांगत नाही का काही तिला? नाही, मुद्दामून सांगत नाही असं नाही, पण बराचसा वेळ तो बाहेर असतो त्यामुळे नीट बोलण्या इतका वेळच मिळत नाही. कमाल यार. हे पण तिने पण त्याला असं बसून नीट सगळं विचारलं पाहिजे ना. मला नाही वाटत एवढी हिंमत आहे तिच्यात. हो ते पण आहेच. म्हणूनच ती म्हणते की मनोजशी आपण या बाबतीत बोलावं. पण आपण कसं विचारणार त्याला? हो नाही म्हणजे आपण 2-3 वेळा आडून विचारलं त्याला पण त्याने काहीच दाद नाही दिली. काय करायचं? तेव्हा आपण असं करूया, त्या दोघांना डिनरला इन्व्हाइट करूया. त्या दिवशी आपण त्या हॉटेलमध्ये भेटलो होतो ना तिथेच. तसंही त्या दिवशी आपली नुसती भेट झाली, एकत्र डिनर झालंच नाही. त्यांना डायरेक्ट तिथेच बोलूया, म्हणजे गप्पा मारता मारता बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. हा, ही चांगली आयडिया आहे. कधी जाऊया? जाऊया उद्याच. कशाला उशीर? तू चित्राला फोन कर. ओके.